एक 4.5 वर्षाचा संघर्ष करून एक मुलगा MBBS डॉक्टर बनतो आणि सरकार एक होमिओपॅथी डॉक्टरांना 1-1.5 वर्षाचा कोर्स करून त्यांना MBBS रजिस्ट्रेशन देऊ इच्छितो, हे कुठेच योग्य आम्हाला वाटत नाही. कुठेतरी हा रुग्णांशी त्यांच्या जीवाशी खेळलेला धोका आहे. कुठेतरी त्याच्यात एक पेशंट केअर हॅम्पर होणार, हे आम्हाला कुठेच मान्य नाही. म्हणून आम्ही हा संप पुकारलेला आहे. आमची हीच मागणी आहे की सरकारने हा घेतलेला निर्णय मागे घ्यावा. तुमच्या एक दिवसाचा संप आहे, काय काय चालू राहणार, काय काय 1 दिवसाचा आम्ही संप पुकारला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू ठेवले आहेत. जे काही आपत्कालीन विभाग आहेत किंवा जे गरोदर स्त्री आहेत ज्याच्यासाठीची आमची इमर्जन्सी सर्व्हिस आहे ती पूर्णपणे उपलब्ध आहे. ते सोडून जे रुटीन सर्व्हिसेस आहेत, OPD आहेत, ते आम्ही पूर्णपणे आज बंद ठेवलेलं आहे. कुठलेही आमचे निवासी डॉक्टर्स आज तिथे गेलेले नाही आहेत, पूर्णपणे बंद पुकारलेलं आहे. एक दिवसाचा संप काढणार काय असतं? पुढची भूमिका आमचे वरचं सेंट्रल मार्ड आहे, त्यांच्याकडनं आम्हाला जे काही अपडेट संध्याकाळनंतर मिळणार. सध्या असं ठरवलेलं आहे की 1 दिवसाचा आम्ही संप पुकारलेला आहे. जर सरकार एका दिवसाच्या संपावर जर आमच्या मागण्या पूर्ण करणार नसेल किंवा सरकारने घेतलेला निर्णय सरकार मागे घेत नसेल तर आम्ही हा संप पुढे ढकलणार.